सरकारचा महायुती सरकारचा क्रांतीवीर महात्मा फुलेंचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनुवादी सरकारचा राज्यवादी सरकारचा मनुवादी सरकारचा संविधान बचाओ संविधान बचाओ मनुवादी सरकारचा पडवा सरकारचा तानाशाही सरकारचा हा निवडणूक आयोग सुद्धा या मोदी सरकारच्या ताटाखालचं मानत आहे. त्यामुळं आज जनता पेटून उठलेली आहे. मी या निवडणूक आयोगाला आणि या देशातल्या सर्वोच्च न्यायाधीशाला सर्वोच्च न्यायाधीशाला न्यायाधीशाला पण विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जे जनतेसाठी जे संविधान दिलेलं आहे, बाबासाहेबांनी जो हक्क दिलेला आहे, एक मत एक व्यक्ती एक स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेऊ नका. मी आज आपल्या माध्यमातून एवढं सांगतो, जे काही गोदी मीडिया असेल त्या गोदी मीडियानी सुद्धा समजून घ्यावं की देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे. तर या देशाची प्रगती ठेवायची असेल, या देशाला वाचवायचं असेल, या महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर हे ईव्हीएम बंद झालं पाहिजे. आपण महाराष्ट्राला कळवलं आहे, सर्व जनतेला कळवलं आहे की ह्याच्यामध्ये सर्वात मोठा जोरदार केला असेल त्या मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेला आहे. कारण ईव्हीएम आणलं युपीए सरकारने, परंतु फायदा घेतला. काम तुम्ही केलं पाहिजे. मी जास्त काय बोलणार नाही, एवढंच सांगतो की आज जे सरकार महाराष्ट्रामध्ये आझाद मैदानावर जे तिगाडी का बिगाडी येऊन बसलेलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकशाहीची हत्या करून लोकांची मतं चोरून जी शपथविधी घ्यायला लागलाय त्याचा काळा दिवस म्हणून आज आम्ही सर्व सोलापूरकर इथं बसलेलो. त्यामुळं आत्ता जागी व्हा आणि सर्वांना विनंती करतो, सर्व जनतेला सोलापूरकर सहित सर्व महाराष्ट्रातल्या या देशातल्या जनतेला विनंती करतो की बाबा रे, त्यांनी सुद्धा जेव्हा विरोधी सत्तेत होते तर तुम्ही ईव्हीएमवर शंका घेतला, आता ह्यांनी सत्तेत आहेत आपण शंका घ्यायला लागलो. मग निवडणूक आयोगाला काय पडलंय, त्यांनी बॅलेट पेपर एकदा घेऊन दाखवावीच. आज स्थानिक स्वराज्य संस्था उद्याच्या निवडणूक आहेत, या निवडणुकामध्ये बहुजनाचा सर्वसामान्य कार्यकर्त्याला दाबण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगतो, ही जी ठिणगी आहे ही ठिणगी वेगवेगळं जल्लोषाचं वातावरण आहे मुंबईमध्ये. नवीन सरकारचं त्यांना म्हणजे शुभेच्छा द्यायला गेली. सर्व महाविकास आघाडीच्या सर्व पक्ष विरोध करताय, काळे पट्ट्या हाताला बांधताय, खुश नाही. खुश का पडतंय, लोकशाहीचं फोन करून सत्तेवर आले ते नेते. आपलं देश जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून गणना होती आपली, आणि त्या मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये लोकशाहीचं धडधडीत त्यांनी खून केलेलं आहे आणि त्या लोकशाहीचं खून करून त्यांनी सत्ता केलेलं आहे. म्हणून या खुश व्हायचे का प्रश्न आहे. म्हणून एक निषेध म्हणून आम्ही ईव्हीएम मोहीम काढली. काय पुढं काय पुढं काय ह्याला लोकशाही म्हणते त्याला. आता एवढं सगळ्या देशातले लोक, विरोधी पक्षातले लोक, एकूण एक देशातले जेवढे विरोधी पक्ष लोक आहेत भाजप सोडून सगळ्यांनी सांगितलं की बाबा ईव्हीएम नको, बॅलेट पेपर घ्या. ते घ्यायला तयार नाही. याचा अर्थ काय हुकुमशाहीमध्ये असंच असतंय किंवा लोकांचं म्हणणं ऐकायचंच नाही, आपलं मनाला येते कारभार करतो त्याला हुकुमशाही म्हणतात. सर्व पक्ष या ठिकाणी वंदन करत आहेत आणि ज्यांनी ह्या देशाला संविधान दिलं, आज संविधानात ह्या देशातील
महाराष्ट्रातील धोक्यात आलं म्हणावं लागेल. यूएनच्या माध्यमातून मत चुरून आज सरकार या ठिकाणी स्थापना होत आहे. त्यांचा जो टाइम आहे त्यामुळेच ह्या ठिकाणी त्या टायमिंगला सोलापूर शहरात एक क्रांती निर्माण होते की सर्व पक्ष एकत्र येऊन जे यूएन मशीनच्या माध्यमातून मत चुरून हे सरकार या ठिकाणी बनवून जातंय त्याचा या ठिकाणी निषेध आम्ही व्यक्त करतोय. आपण बघा टॉप टू बॉटम गरीब परिवाराबद्दल श्रीमंताला कुणाला विचारा तुमचं मत कुठं आहे. आज लोक परीक्षण झालं आमचं मतदान आम्ही तुम्हाला देतो आमचं मतदान गेलं कुठं. प्रत्येक गावात जावा शहरात जावा कुठेही जावा लोक आज परेशान आहेत. आम्ही मत दिले एकाला आणि सत्ता येते एकीकडे. त्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही घडलंय हे कधी न घडलेलं कुणालाही अपेक्षित न घडलेलं. अनेक राजकीय तंत्र असेल अनेक राजकीय नेते मंडळी असतील किंवा अनेक तुमच्यासारखे जे तुम्ही दाखवत होता सर्व मीडिया किंवा काटेकी टक्कर आहे तर काटेकी तर टक्कर झालीच नाही. ह्या ठिकाणी यूएन मशीन चुरून जे मत चुरून हे सरकार आलेलं आहे. त्यामुळे सोलापूर शहरातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करून हा आवाज दिल्लीपर्यंत आणि देशात यूएन मशीन हटल्याशिवाय तर थांबणार नाही. बॉनेट पेपर या ठिकाणी मतदान व्हावं ही सगळ्यांची या ठिकाणी भावना आहे. आता हे झाल्यावर कृती समिती जे निर्णय झाले ते मान्य करणार आहे. आम्ही देखील यांच्या हे जे कृती समिती आहे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी आलेलं आहे. कृती समिती जे निर्णय घेईल आता सोलापूर करणार आहे. सोलापूर शहरात कृती समिती निर्णय घेईल सगळ्यांचा सपोर्ट आता ते देखील आमदार आमदार तर अनेक आमदार या ठिकाणी आहेत. आणि ही भावना पूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी मतदान करून या ठिकाणी ह्याच्या आवाज आता प्रदेश मिटिंग अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.